हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण बनवत आहोत नारळाची बर्फी। त्यासाठी मी 2 ओले नारळ घेतले आणि ते किसून घेतले। त्यानंतर ते 2 वाटी किस होतं, तर 2 वाटी दूध पावडर आणि 1 वाटी साखर तसेच 2 वाटी गरम उकळलेलं दूध घेतलं। छान मिक्स करून घेतलं कढईमध्ये। नंतर कढई गॅसवर ठेवली आणि सगळं मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेतलं। आणि जेव्हा मिश्रण कढई सोडायला लागलं त्यावेळेस मी ते अर्ध काढून घेतलं 2 बाउलमध्ये आणि फूड कलर मिक्स केला। मला तिरंगा बर्फी बनवायची होती पण ती फारशी काही जमली नाही। मग मी लाडू वळवून घेतले आणि ते फ्रीजमध्ये 1.5 ते 2 तास सेट व्हायला ठेवलं। त्यानंतर आपले खमंग, खूपच चविष्ट आणि पौष्टिक, अगदी सोप्या पद्धतीने बनलेले नारळाचे लाडू म्हणा किंवा बर्फी म्हणा तयार। खूप चविष्ट लागतात। आणि शेवट बघा माझं पिल्लू कसं तयार झालंय शाळेसाठी।